मैदानी खेळ आणि व्यायाम पद्धतीचं वैभव लाभलेल्या या देशातील प्रत्येक व्यक्ती निरोगी असावा या उद्देशातून केंद्र शासनाने नव्यानं अनेक राष्ट्रीय उपक्रमांना चालना दिली आहे। या व्यायाम पद्धतीमध्ये मल्लखांब भारतीय संस्कृतीचा घटक असून खेलो इंडियाला श्रेष्ठ भारत घडविण्यासाठी शक्तिस्थळ ठरणारा आहे। श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला एक चांगला बहुमान भारत सरकारद्वारा मिळालेला आहे। अमरावतीमध्ये प्रथमच राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन खेलो इंडिया आणि एक भारत श्रेष्ठ भारत याच्या माध्यमातून होत आहे आणि त्यामध्ये अमरावतीचं योगदान हे मल्लखांबामध्ये आणि पारंपरिक खेळामध्ये हे पहिलेपासून सुरुवातीपासून राहिलेलं आहे। आता या खेळामध्ये आता ज्या स्पर्धा उद्यापासून सुरू होणार आहेत त्यामध्ये तेलंगणा, त्याच्यानंतर महाराष्ट्र, झारखंड, त्याचबरोबर गोवा आणि ओडिसा, त्याचबरोबर अजून JNK या ठिकाणच्या जवळपास 100 खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आणि या सर्व खेळाडूंना या ठिकाणी यांची राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था त्याचबरोबर कॉम्पिटिशनची व्यवस्था पूर्णपणे या ठिकाणी केलेली आहे आणि या खेळाडूंना या माध्यमातून एक असा संदेश देणं देऊ इच्छितो की ज्या मल्लखांबाला आपण एक मराठी खेळ आपण म्हणतो आणि याचा प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी भारत सरकारने हे प्रयत्न केलेले आहेत। त्याकरता भारत सरकारचे आणि विशेष करून भारत सरकारचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की त्यांनी हा बहुमान आमच्या संस्थेला दिला आहे आणि मल्लखांब या खेळाला दिलेला आहे। त्याचबरोबर किरण रिजिजू साहेब जे स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आपल्या स्थापनेतूनच या शक्तिस्थळाची सातत्याने समर्पित उपासना करीत आहे। प्रामुख्याने तरुणांमध्ये मल्लखांब संस्कृतीचं बीजारोपण आज विश्वव्यापक झालं असून राष्ट्रीय क्रीडा उपक्रमांना मंडळाचं मोलाचं सहकार्य मिळत आहे। याचाच एक भाग म्हणून राज्यात प्रथमच अमरावती येथे होऊ घातलेल्या 3 दिवसीय राष्ट्रीय पश्चिम विभागीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन दिनांक 19 ते 21 डिसेंबर दरम्यान श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे करण्यात आल्याची माहिती हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या MCA हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शक व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत चेंडके, सचिव प्राध्यापक डॉक्टर माधुरी चेंडके, स्पर्धेचे मुख्य संयोजक विलास दलाल, डॉक्टर लक्ष्मीकांत खंडाकडे, प्राचार्य डॉक्टर KK देवनाथ, डॉक्टर विजय पांडे, प्राध्यापक आशिष हाटेकर, डॉक्टर संजय तिरतकर आदी मान्यवर उपस्थित होते। श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळानं आपल्या स्थापनेतूनच मैदानी व पारंपरिक खेळाचं बीजारोपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये केलं। जेव्हा 1936 मध्ये जर्मनीतील बर्लिन शहरात ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं तेव्हा देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळानं संबंध जगाला मल्लखांब क्रीडा प्रकाराची माहिती व महत्त्व पटवून दिलं। तोच वसा कायम जोपासत आज मंडळानं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ 100 वर्षाचा इतिहास आहे। त्यात महत्त्वाची घटना म्हणजे 1936 साली बर्लिन ऑलिम्पिक त्या ठिकाणी मल्लखांबचं प्रदर्शन आपल्या खेळाडूंनी तिथे आकर्षकरित्या दाखवलं। ते पाहून तेव्हाचे ते हिटलर जे मुख्य होते जर्मनीचे त्यांनी आपल्याला पदक दिलं आणि तेव्हापासून मल्लखांब हा इतर देशामध्ये सुद्धा नावरूपास आला आहे आणि ते पाहून आपल्या ठिकाणी निन्या देशामध्ये सुद्धा मल्लखांबचं प्रात्यक्षिक आपल्या हनुमानांनी करून दाखवलेलं आहे। इतकंच काय पण आपले खेळाडू जर्मनी, डेन्मार्क, जपान या ठिकाणी जाऊन एक वर्ष त्या ठिकाणी कोचिंग कॅम्प घेऊन मल्लखांबचा प्रसार केला आहे आणि हा प्रसार फक्त इतकं मर्यादित नाही तर लोकांमध्ये पोहोचावा। पूर्ण हिंदुस्थानामध्ये गावागावामध्ये खेळाडू पाठवून त्या ठिकाणीसुद्धा मल्लखांबचं प्रात्यक्षिक आपण केलेलं आहे आणि ते पाहून लोकांनी छोटीशी जागा पाहिजे मल्लखांबला, एक लाकूड पाहिजे तर मल्लखांबचं आकार द्यायचा आणि त्याची प्रॅक्टिस करायची। त्यामुळे पाठीचा कणा
हा मजबूत होतो आणि आयुष्य वाढते. हे एकंदर शास्त्रीय त्याला आधार आहे. म्हणून मलखांब हा जर्मनीमध्ये प्रसिद्ध आहे. जर्मनीचे डॉक्टर टीम त्यांनी याचं संशोधन केलं आणि मलखांब हा खेळ आरोग्यास किती योग्य आहे हे त्यांनी शास्त्रीय पद्धतीने समजवून लोकांना दाखवलं. तेव्हामुळे जर्मनीचं आणि हनुमान शाळेचं जुने संबंध आहे, आजही कायम आहे. आज आपल्या इथे मॉर्शिटचे लोक आलेले आहेत निर्णय कोर्सेस करायला. ते सुद्धा मलखांबचं आवडीने शिकत आहे. अशा तऱ्हेचं हिंदुस्थानातले 25 राज्यातील पोरंसुद्धा या ठिकाणी आहे. त्यांनासुद्धा आम्ही मलखांबचं प्रशिक्षण देत आहे. 1,500-2 हजार लोक दरवर्षी निम्या प्रांतातील लोक इथे येतात. त्यांना मलखांब हा विषय सिलेबसमध्ये आम्ही ठेवला आहे आणि कंपल्सरी केला आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाला मलखांब हा आल्याशिवाय तो इथून काही जात नाही. तर आम्ही मलखांब शिकवतो. याप्रमाणे पूर्ण देशामध्ये मलखांबचं प्रात्यक्षिक तिथले आमचे विद्यार्थी सगळ्या लोकांना दाखवतात. अशा प्रकारचं मलखांबचं प्रसार या हनुमान शाळेने गेल्या 100 वर्षापासून करून राहिली आहे. धन्यवाद. 3 दिवसीय भारतीय मैदानी व पारंपरिक मैदानी खेळांसह मल्लखांबाचे जर्मनी, इटली, इस्तांबूल, फ्रान्स, अमेरिका, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, युरोपियन देशामध्ये प्रदर्शन व प्रशिक्षण देत आहे. मंडळाच्या याच यशस्वी ऐतिहासिक कारकिर्दीमुळे राज्यात प्रथमच राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन तरुणांना एक नव ऊर्जा देणारं ठरणार असल्याचा विश्वास क्रीडातज्ञ, क्रीडाप्रेमी व युवा वर्गांकडून व्यक्त होत आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.